हे खरं आहे की आपण उपस्थित केलेले प्रश्न तातडीने सुटावे यासाठी निधीची उपलब्धता केली आणि मी स्वतःही या संदर्भात बैठक केली। पण सभापती महोदय ह्याच्यामध्ये 2-3 सागरी किनाऱ्यावर कोणतेही काम करत असताना इतक्या इन्स्टिट्यूशनच्या अडचणी येतात आणि मग कधी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी ऑब्जेक्शन काढते, कधी स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट काढते, कधी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च ऑब्जेक्शन काढतात आणि समुद्र किनाऱ्यावर असलेली मग यामध्ये मात्र प्रत्येक जण आपल्या सुपीक डोक्यातून नवीन नवीन कल्पना निर्माण करतात आणि या अडचणी येतात। पण सन्माननीय सदस्यांना मी आश्वस्त करतो की आपल्याला ससून डॉक मध्ये जे आपण म्हणाले तुम्ही माझ्याशी बोला, तुम्हाला जो काही वेळ योग्य वाटेल आपण सर्व अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ आणि ससून डॉक हे खरं तर आपल्या महाराष्ट्रासाठी एक मोठं मत्स्य बंदर आहे ज्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे। अन्यथा मुंबईमध्ये आल्यावर एकीकडे बघायच्या उंच उंच इमारती होते आहे, दुसरीकडे कोस्टल रोड होत आहे, श्रीमंतीचं प्रदर्शन होत आहे आणि दुसरीकडे मात्र आपल्याला लाज वाटेल शरम वाटेल अशा घटना आपण अशा प्रसंगातून जर पाहत असू तर ते आपल्या सर्वांना चिंतनीय आहे। तुम्ही म्हणाल त्या दिवशी आपण योग्य वेळी तिथं जाऊ आणि मग तुम्हालाही सूचना करायची आहे की सरकारचं प्रशासनाचा वेग वाढवण्यासाठी सन्मान्य आमदारांनी सुद्धा पाठपुरावा करत लक्ष द्यावं एवढी सूचना एक मंत्री म्हणून मी निश्चित करेन आणि तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल मीही तुमच्या सोबत उभा राहील। ठीक आहे, नाही एक मिनिट।